चला 28वा क्वेश्चन व्यवस्थित बघा आता. 28वा क्वेश्चन, इफ P इज इक्वल टू काय Q अपॉन Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू 3/2. चला इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, इक्वेशन आपल्याला समोर दिले गेलेलं आहे. P ची व्हॅल्यू तुम्हाला दिले गेली, P ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी चला Q अपॉन काय दिले तुम्हाला Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती तुम्हाला दिले 3/2 दिलेले आहे. ठीक आहे, हा फंक्शन तुम्हाला दिलेले आहे. वेअर बीटा इज अ कॉन्स्टंट, बीटा कॉन्स्टंट दिलाय. देन फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ Q P विल बी मॅक्सिमम. व्हॅल्यू काढून द्यायचं तुम्हाला Q म्हणजे परत मॅक्सिमम, म्हणजे याला परत एकदा डिफरन्शिएट करणे. चलो एकदा डिफरन्शिएट करावं लागेल, डिफरन्शिएट करूया. dp बाय dq करावं लागेल. का बरं dq ने? कारण इथं फंक्शन जर बघितलं त्यांनी सांगितलेलं दडदडीत की इथं Q आहे, Q ची व्हॅल्यू काढून द्यायची, पण आपण डिफरन्शिएट कशाने केलं Q ने. तर इथं कोणता रूल लावावा लागेल मला? V बाय U रूल आणावा लागेल, ज्याच्यामध्ये पहिला कॉन्स्टंट पहिला काय Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती 3/2 dq बाय dq. काय करतो परत मायनस लावतो, नंतर काय ठेवतो आपण कॉन्स्टंट Q कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा d बाय dq ऑफ हा जो मधला फंक्शन आहे त्याचा राहील. आता काय Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती 3/2 ओव्हरऑल डिवाइड बाय काय याचा काय करायचं मला स्क्वेअर करायचा आहे, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करायचा. Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती 3/2 आणि त्याचा काय केलं मी ओव्हरऑल स्क्वेअर केलं. जसे ओव्हरऑल स्क्वेअर केला तर काय झाला हा 2 गेट कॅन्सल झाला आणि आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. तर याची व्हॅल्यू काय कोणासोबत इक्वेट करायची 0 सोबत इक्वेट करणार. Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू 3/2 dq बाय dq चं 1 होऊन जाईल मायनस Q याचा काय होऊन जाईल हा 3/2 काय होऊन जाईल पुढे होऊन जाईल 3/2 पुढे आला 3/2 पुढे आला Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती आहे 3/2 आहे. 3/2 मधून -1 केला 3/2 मधून -1 केला तर काय उरलं तुमचं 1/2 उरलंय. 3/2 मधून -1 केला तर काय उरतं तुमचं 1/2 उरेल आणि 1/2 उरलं आणि मधला फंक्शन काय Q आहे Q स्क्वेअर आहे त्याचा डिफरन्शिएशन केला तर काय भेटलं मला 2Q. ओव्हरऑल डिवाइड बाय काय तुमच्या जवळ आहे आता Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती 3. आता प्रॉब्लेम काय आहे हा जर इकडे मल्टिप्लाय केला तर काउंट जाईल 0 होऊन जाईल. मग घेतला आपण 0 बरोबर काय Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती 3/2 मायनस 2 into 2 2 गेट कॅन्सल काय झालं 3Q स्क्वेअर काय उरलं तुमचं आता 3Q स्क्वेअर आणि इथं काय उरलं तुमचा Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि कोणासोबत इक्वेट केला आपण 0 सोबत. आता काय करा हा मायनस इकडे येऊन काय जाईल प्लस. चला पहिले प्लस करून घेऊ 3 काय Q स्क्वेअर हा इनर साइडला काय Q स्क्वेअर प्लस काय बीटा स्क्वेअर आणि रेस टू किती देता 1/2 आणला आणि हा त्या साइड येतो Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती 3/2. आता काय करूया याला उचलायचं आणि इकडे काय करायचं डिवाइड न्यायचंय. हा चल इथे मी काय केलं 10 ठेवला 3Q स्क्वेअर इज इक्वल टू काय Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती 3/2 ओव्हरऑल डिवाइड बाय काय Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती 1/2. आता मला अजून एक स्लाइड ऍड करावं लागेल किंवा मला छोटी करावं लागेल. चलो छोटी करावं लागेल मला सिलेक्ट केलं इथपर्यंत क्लिअर आहे तर आपण थोडस छोटी करून घेऊ आपण व्हॅल्यू कारण की सप्लाय करून पाहिजे. आता बघा काय झालं हा डिनॉमिनेटर काय झालं न्यूमरेटर जाते हा साइन काय करेन रिव्हर्स मारून रिव्हर्स करेन मग आपण रिव्हर्स करू म्हणजेच काय उरलं तुमचा 3Q स्क्वेअर उरलेला आहे 3Q स्क्वेअर झालेला आहे आणि या साइडला काय उरलं तुमचा Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि रेस टू किती हा 3/2 आहे आणि हा वरती जाताना सेमच आहे मी डायरेक्ट लिहून घेतो -1/2. जसं -1/2 केलं तर काय उरलं तुमचं आता इथं 3Q स्क्वेअर इज इक्वल टू काय Q स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर रेस टू किती तुमचा 3/2 मधून अर्धा गेला तर काय राहिलं तुमचा 3/2 बेस सेम आहे ना 2/2 राहिला म्हणजे किती राहिला 1. मग आता मला सांगा हा Q स्क्वेअर आहे इकडे आला काय झाला 3Q स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर इज इक्वल टू काय बीटा स्क्वेअर म्हणजे काय उरलं तुमचा 2Q स्क्वेअर इज इक्वल टू काय बीटा स्क्वेअर म्हणजेच काय
मला क्यू काढायचा आहे तर हा 2 इकडे शिफ्ट करा. क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय, बीटा स्क्वेअर डिवाइड बाय काय 2. क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय, बीटा स्क्वेअर डिवाइड बाय 2. देयरफॉर क्यू इज इक्वल टू काय, बीटा अपॉन रूट 2. ऑप्शन चेक करा आता, बीटा अपॉन रूट 2, बीटा अपॉन रूट 2 म्हणजे ऑप्शन सेकंड तुमचा बरोबर. थोडस कॅल्क्युलेशन पार्ट होता, तेवढं केलं का आन्सर भेटत होता. ठीक.